तर नमस्कार सर्वांना. कॉमेडी जोडी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज काय करते, एका आनंदाची बातमी म्हणजे माझे आहो येणार होते, तर मी बनवते आता शेंगदाण्याचे लाडू. शेंगदाण्याचे लाडू करण्यासाठी मी शेंगदाणे पूर्णपणे चांगले छानपैकी भाजून घेतलेले आहेत आणि त्याचा आपल्याला आता हे साल काढायचं आहे. तर आपण याचा आता पूर्णपणे चांगल्या प्रकारे साल काढून घेऊया. तर मी आता चांगल्या प्रकारे साल काढून घेतली. पहा, साल काढली आणि पसारा तर पहा किती मोठं करायचे थोडंसं. आणि माझा पसाराच खूप जास्त. माझा नवीन कप पहिल्यांदाच करत असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होत होता. म्हणजे लाडू आधी केलेत पण व्हिडिओ तर नवीनच बनवत होते, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होत होता. तर गुळ आणलेला होता आपण, अर्धा किलोचा डेप होती ती. त्याला मस्तपैकी छोट्याशा ह्याच्यात बारीक करून घ्यावं म्हटलं, पण काय बारीक कशात करावं. तर मी काय केलं, सासूबाईंनी तिकडून भाकरी बांधून दिलेलं कापड होता, त्यामध्येच मग आपला पटा खलबत्त्याच्या ह्याच्यानं हे केलं. आणि शेंगदाणे पण मिक्सरमधून बारीक काढून घेतले. दोन्ही पण बारीक केल्याच्या नंतर हे पाहतो मिश्रण किती छान असं सॉफ्ट झालेलं होतं. पण अलगद थोडं राहिलेले होते तर ते पण मला बारीक करायचे होते पुन्हा. आणि म्हशीचं तूप होतं, तर ते पण थोडंसं विरघळून घेतलं होतं तव्यावर गॅसवर गरम करून. आणि मग ते 2 चमचे त्यामध्ये टाकले आणि ते चांगल्या प्रकारे मिक्स होईल, जेणेकरून लाडू बांधता येतील या प्रकारे मी हलवत होते. तर मी पूर्णपणे चांगल्या प्रकारे आता हलवून घेतले आणि त्याचे मग जो मला ठोसर वाटत होता त्याचं मी पुन्हा एकदा मिक्सरमध्ये काढून त्याचे बारीक करून घ्यावं म्हटलं. आणि ते मिक्सरमध्ये बारीक करण्यासाठी मी टाकले. फायनली सगळं बारीक केल्याच्या नंतर मिक्सर चांगल्या प्रकारे व्यवस्थित झालं आणि मी लाडू बांधायला सुरुवात केली. लाडू बांधताना थोडेसे लहान मोठे होत होते, बट मी ट्राय करत होते आणि लाडू आपले बांधतच होते. तर तुम्ही बघा माझे कशाचे छोटे छोटेसे लाडू झालेले आहेत. फायनली माझे लाडू झालेले आहेत. तर तुम्ही चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की लाडू कसे झाले. इतकंही खरं बोलू नका की जे करून मला वाईट वाटेल. चला सर्वांना